प्लेटफॉर्म नंबर 4 पे आई हुई ट्रेन पूरा घर घूम फिर के वापस वहीं पे आई है. काका तुमचं किती मोठं घर आहे की नाही? मस्त वाटलं की नाही? मग फक्त आता मग काकाचं घर मोठं आहे असं नाही म्हणायचं, आपलं घर मोठं आहे. ओके. काका तुमचं अजूनही घर आहे ना अमेरिकामध्ये? अरे अमेरिकेचं घर तर ह्याच्याहून मोठं आहे. असं 2 फ्लोअर्स आहेत, स्विमिंग पूल आहे, सगळं आहे. खूप मजा येईल तुला तिकडे. आपण इथे कधी झाला बघ? अरे तू सांग ना, कधी पण घेऊन जाईन तुला. आपण इथे आजोबा आणि आजीला पण घेऊन जाऊया. अरे सगळ्यांना घेऊन जाऊया. तुला सुट्टी पडली ना की सगळ्यांना घेऊन जाऊया. हा ओके. मला सांग, तुला आत्ता का अचानक आठवण आली त्यांची? इथे आल्यापासून मला त्यांची खूप आठवण येते. हो हो. बर. कोणाचा आहे हो? सौमित्रच आहे. हॅलो बाबा. बोल सौमित्र, तुम्ही पोहोचलात ना? अहो आम्ही कधीच पोहोचलो, सगळेजण घरी सेटल पण झालो. हा. नाही अरे, उगाच तिकडे गडबड असेल म्हणून आम्ही काही फोन केला नाही, मुद्दामच. नाही पण मी तुम्हाला मुद्दाम फोन केलाय कारण तुमचा हा जो लाडका अथर्व आहे तो तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करतोय. सो बोला त्याच्याशी. हॅलो, कसा आहे तुम्ही? मी मस्त. तू कसा आहेस? आणि आजी? अथर्व मी बरी आहे बा. तू कसा आहेस? मी मस्त आहे. तुला आमची आठवण येते ना बाळा? हो, मला तुमची खूप आठवण येते. तुम्हाला गोष्ट सांगू? काय? कसली कसली? मी आणि सौमित्र काका ना USA ला झाला नाही. हो. आणि माझ्या बरोबर तुम्हाला पण गेला नाही. तुम्ही येणार ना? तुम्ही ना मला इथेच काम द्यायला येतं, मग तिथे पण येणार ना म्हणून. हा येऊ बेटा येऊ. अथर्व तू कसा आहे सांगितलं नाही ना बा. मी तर मस्त आहे. अथर्व, अरे नाना आजोबा बोलतोय मी. तुला आवडतं ना तिथे राहायला? आवडतं, पण मला तुमची खूप आठवण येते. अरे आम्हाला सुद्धा तुझी खूप आठवण येते रे. आणि नेहा सुद्धा खूप मिस करते. कधी येतोयस? मी पण तिला मिस करतो. अथर्व. हा बाबा. नाही काय नाही, उद्या सत्यनारायणाची पूजा आहे तर या सगळ्यांनी. अरे हो हो, म्हणजे काय येणारच. नाही काका काकू रेवती नाना यांना सगळ्यांना सांगाल का? मी फोन करू पर्सनली? हो तू सांग की आहे ते सगळे. बोल. ओके ग्रेट. हॅलो, हाय रेवती, हाय नाना काकू, कशात सगळे? हाय. सौमित्र कसं चाललंय रे नवीन आयुष्य? हा तुम्ही पण विचारताय? अहो आजच तर लग्न झालंय त्याचं. ज्या क्षणी डोक्यावर अक्षता पडतात ना त्या क्षणी माणसाचं नशीब पालटून जातं. काय सौमित्र, खरं आहे की नाही? तुम्ही कधी चुकीचं बोलता का काका? बर, पण उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, कोणी विसरू नका. सगळे जण या. मी, अथर्व आणि राधा तिघही वाट बघतोय तुमची. शनू, व्हॉट्स गोइंग ऑन बेबी? काय चाललंय तुझं? कधीचा गेलाय, अजून आलेला नाहीये. मला काळजी वाटते मम्मा. काळजी करू नको, येईल तो काही लहान नाहीये आता. अरे पण मी काय म्हणते, त्यांनी सांगून. गॅरी कुठे गेला होतास तू? व्हॉट इज दिस? आर यू ओके? कुठे? प्लीज यार, तू आले आले आता सोडू नकोस. माझं डोकं नको फिरोस प्लीज. काय झालं? माझ्याशी बोल. चिडतोयस कशाला? अरे काय तुला मी सांगतो, आले आले तू सुरू होऊ नकोस. मी अहो तिला काळजी वाटते म्हणून ती बोलतेय ना जावई बापू. डोंगलाची काळजी, ही काळजी आहे.
आले आले यायचं आणि काहीतरी विचारा. काय कटकट तू कमी करतेस का? नको करूच सांगितलं नाही एकदा. प्लीज बोलू नको सर. हे बघ मी ऑलरेडी खूप मला ऑलरेडी खूप खूप काय फ्रस्ट्रेशन आलंय. शनू बेबी बाहेर ठेवायचं ते फ्रस्ट्रेशन, कळलं ना? शनू बेबी मम्मा तू थांब जरा. मी तुला आत्ताच सांगते, राधिकाचं लग्न झालंय म्हणून माझ्यावर चिडचिड करशील असं चालणार नाही. शनू शनू बेबी पिल्लू मला पिल्लू म्हणू नका तुम्ही. आय एम सॉरी एक मिनिट बस प्लीज. हे बघा जावई अहो तुम्ही आता काय तुम्ही लेक्चर देणार का मला? नाही मी लेक्चर देत नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही आता कुठल्या फेज मधून जाताय ना. आय नो. हे बघा तुमच्या हातातून एक मोठी कंपनी गेली, जसे तुम्ही CEO होता, म्हणजे तुमचं सगळं करिअरच संपलं मी तर म्हणते. आता काय तुमच्या बायकोनी तुमच्या नाकावर टिचून लग्न केलं, म्हणजे पण ती तुमची बायको नाहीच आहे ना आता. म्हणजे तुमचा तर डिव्होर्स झालाय. आता तुमची बायको कोण आहे? माझी शनू बेबी. तेव्हा आता तिच्यावर लक्ष द्या. हा, तिला असं रडवू नका, नाहीतर उद्या तीही तुमच्या नाकावर टिचून निघून जाईल. मग तुम्ही काय करणार? प्लीज विचार करा. काय सॉरी ते नाही मला लक्षात आलं, पण ते काय आहे की माझा वॉर्डरोब असाच असतो अगं. हा म्हणजे असं दरड कोसळल्यासारखे कपडे दरवेळेला बाहेर येतात, म्हणून मी आता तू आलीयस म्हणून मी निदान ते आत तरी टाकले. नाही तर जनरली असे पसरून ठेवतो मी. म्हणजे कसं आहे, डोळ्यासमोर राहिलं की आज हे घालूया असं पटकन ठरवता येतं. काय हे सौमित्र, हे बरोबर नाही. बरोबर. हे धर. नाही मलाच सगळं आवरायला लागणार आहे. ऐक ना तू पहिल्याच दिवशी असं टिपिकल बायकोसारखं लेक्चर नको देऊस मला. नाही आणि आता लगेच आवरायची काही गरज नाहीये. अरे आता बरं ठीक आहे, पण मी उद्या हे सगळं आवरून ठेवणार आहे. म्हणजे सगळे कपडे तुला व्यवस्थित सापडतील. तुलाही सवय लागायला पाहिजे ना. हे काय आहे? ऐक ना, मी आवरून ठेवेन. मी कपडे हे मी ठेवेन आवरून. राधा ऐक ना, आता कुठे ऐक ना मी ते ठेवेन. मी मला येतात घड्या वगैरे घालता. नाही मी घालून देईन, मी करेन बरोबर. पण ते जाऊ दे, मला आता सांग की मी माझे कपडे कुठे ठेवायचे? असेच ठेव ना. म्हणजे मी कपाटात ठेवले की मला सापडतात व्यवस्थित. नाही मग असेच ठेव. म्हणजे कपाटातच छान घड्या आहेत असे ठेव असं म्हणत होतो. म्हणजे मी ठरवलंय. मी ऑलरेडी ठरवलेलं आहे तुझे कपडे कुठे असणार आहेत. हे कपाट हे ठरवलेलं कपाट आहे, रिकामं करून ठेवलंय तुझ्यासाठी. थँक्यू. येस. मी ठेवते माझं सामान. पहिले आवडतंय का बघ तुला कपाट, नीट उघडून बघ. मित्र आता हे काय? सरप्राईज. तू सतत काय रे सरप्राइजेस देतो मला? माझा स्वभाव आहे का तो. बघ तर उघडून. काय सरप्राईज सांगायचं असतं का असं? काय आहे काय उघडून बघ. सॉरी. आवडलं गिफ्ट? खूप. तुला माहितीये का राधा, हा फोटो आहे ना, मी हे जरा हे बघ इथे. इथे मी ठरवलं होतं की ही फ्रेम इथे असणार. मस्त दिसते ना. खूप छान दिसते. बरं मला
म्हणजे भूक लागली आहे तर पार्सल पण मागवलंय मी जातो बाहेर, मग ये तू. हो. हो 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 आवरून ये आवरून. राधा, आम्हाला सगळ्यांना वाढायचा तुझा हट्ट होता म्हणून मी आता थांबलोय, पण आता झालंय का वाढून तुझं? बस ना तू पण बस, आमचं आम्ही घेऊ, बस. मी वाढते. काय झालं अशी बघत का बसलीस तू? बाहेरून कशाला मागवलं? मी केलं असतं खरंच. राधा, लग्नाचा पहिला दिवस आहे आपला, आल्या आल्या तू जेवण बनवणार होतीस का? बनव ना नंतर. आणि अगं आमच्यासारखी तू पण थकली असणारच ना. अरे अथर्वला सुद्धा भूक लागली होती म्हणून मागवलं. चल बस. हो मी वाढते आधी. अगं आम्हाला असं वाढून तू उभी नको राहूस, आमच्यासोबत तू पण बस. बैस. नाही तुमचं होऊ दे जेवण. राधा चल बस. बाबा बाबा अथर्व, पानातलं सगळं संपव. हो आई. काही टाकायचं नाहीये. हो. नको ग त्याला असं काही बोलू. सौमित्राने मुद्दामून त्याच्या आवडीच्या नूडल्स मागवले आहेत, पोटभर खाऊन घे रे. संपूर्ण टाकेल तू इंदास. आणि तसंही ना, आज मी जरी स्वयंपाक करायचा म्हटलं तरी काय करणार होते? मला तुम्हा सगळ्यांच्या आवडीनिवडी तितक्याशा माहिती नाही येत ना, पण आता माहिती करून घेईन. हा बाबा. यश, अरे हे नागपुरी पदार्थ खूप छान बनवते, तिची अख्खी सोसायटी म्हणत होती. आणि फक्त नागपुरीच नाही, मी काहीही बनवू शकते. तुम्ही फक्त सांगा, आणि जर मला येत नसेल ना तर मी शिकून घेईन. राधा, तुला एक सांगायचं राहिलं. डॅड जेवताना काही बोलत नाही, सवय आहे त्याची. आणि अगं असं काही नाही की तू फक्त बाबाचाच विचार करायला हवा. आम्हालाही काय आवडतं ते बघ ना, आवडेल आम्हाला. हा मी एक सांगतो, बेस्ट आपण हे ठरवून टाकूया. त्यापेक्षा तुला जे आवडतं ना ते तू बनव, तू बनवलेलं आम्ही मस्तपैकी खाऊ. हा छान ऑप्शन आहे. म्हणजे तुझ्या रेसिपीज आम्हाला जर आवडल्या तर आम्ही त्या तुला पुन्हा रिपीट करायलाही सांगू शकतो. नाही पण तरी सुद्धा नाही, तुम्हाला मीठ किती लागतं, तिखट किती लागतं ते सांगा. आणि पथ्य वगैरे पण असतील तर तेही सांगा. राधा, तू या सगळ्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊस, तुला कळतील हळूहळू सगळ्या गोष्टी कळतील. बाय द वे राधा, ते सांगायचं राहिलं अजून एक. मी फोन केला होता घरी,
उद्या पूजा आहे, सगळ्यांना आमंत्रण दिलं, नाना नानी सगळेजण येत आहेत उद्या आपल्याकडे. हे बरं केलंस हं. मी हे जेवणानंतर फोन करणारच होते. गुड यू डिड. बाय द वे, उद्या माझी सगळी महत्वाची कामं लाईन अप आहेत, त्यामुळे मला गृहीत धरू नका, मी नसेल. अरे असं काय करतोस? उद्या पूजेचा दिवस आणि तू कामाची काय मीटिंग ठेवलीस? सो व्हॉट? हे पहा, मी लग्न अटेंड करायचं हे आपलं डील होतं, करेक्ट? मी माझा डील पूर्ण केलेला आहे, त्यामुळे या पूजा अर्चा वगैरे मध्ये मला इन्व्हॉल्व करू नका. ऑलराईट? राधिका, सावकाश होते. मुलाचं लग्न हे सुद्धा याला डील वाटतंय? अवघड आहे. शांत हो तू, प्लीज बस ना. शने प्लीज माझं ऐकून घे ना. बघ, मी तुझ्यासाठी जेवण आणलंय. काय ऐकून घ्यायचं मी आणि काय ऐकून घ्यायचं? हा, असं काय करतेस तू? माझ्या फिलिंग्स समजून घे ना. हे बरं आहे. म्हणजे तू माझ्या फिलिंग्स ना कधीच भाव देणार नाहीस आणि मी तुझ्या फिलिंग्स समजून घ्यायच्या दरवेळेला. अरे जाऊ दे यार, तू ना एकदा डिसाइड कर, तुला मी हवी आहे का राधिका हवी आहे? नसेल ना, मी नको असेल ना तर सांग ना मला, तसं मी जाते सोडून. मला काही इंटरेस्ट नाही एक्सप्लेनेशन ऐकण्यात. ओके, तूच जे. शना, तर तो राजकुमार घोड्यावर बसतो, म्हणजे त्याचा एकदम आवडता घोडा असतो, त्याच्यावरून तो करत निघतो. पण तो अगोदर हत्तीवर असतो ना. हो रे, अगोदर हत्तीवर होता नाही का? पण काय होतं माहितीये का, त्याला ना त्याच्या बाबाला भेटायचं असतं लगेच जाऊन. मग तो हत्ती आपला करत चालत राहणार. हत्ती कशाला, हत्तीवर तो घोड्यावर शिफ्ट होतो आणि लगेच करत जाऊन बाबाला भेटतो. मग त्याला बाबा भेटतो म्हणजे असा बाबा त्याला ना असा चिवतो, असं असं करतो, असं. ऐक, मग काय होत? मग ना त्याचा बाबा त्याला म्हणतो, खूप झाली रे मस्ती, आता मला झोप यायला लागली. तर आता मी पण झोपतो, तू पण दमून आलायस ना हत्ती घोड्यावरून, तू पण झोप आता. हा, आता आपण दोघही मस्तपैकी झोपूया. मग बाबाला सुद्धा बस का? अरे बस काय, मला काम आहे. कसली काम आहेत? कसली काम आहेत? मला काम आहेत. किती वाजलेत बघ ना, काय काम आहेत? आहेत रे काम.